हिंदी चित्रपट सृष्टी गाजवलेला सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे। गोविंदाच्या जे स्वतःचं त्याचं परवानाधारक रिव्हॉल्वर आहे त्यातून त्याला गोळी लागल्याची घटना समोर आलेली आहे। त्याच्या पायालाही गोळी लागली आणि त्यामुळे क्रिटिकल रुग्णालय जे त्याच्या बाजूलाच आहे त्या रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेला आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झालेली आहे। त्याची परिस्थिती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून दिली जाते। आज सकाळी पहाटे 5:30 वाजता ही संपूर्ण घटना घडल्याची माहिती सध्या तरी समोर आलेली आहे। ज्या रिव्हॉल्वरने ही गोळी लागली ते रिव्हॉल्वर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। जेव्हा गोविंदाला ही गोळी लागली त्यावेळेला गोविंदाच्या म्हणजे संपूर्ण ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला त्याचं जे परवानाधारक रिव्हॉल्वर आहे त्याने ही घटना घडल्याची माहिती समोर आलेली होती। परंतु ही नेमकी घटना कशी काय घडली याबद्दलच्या दोन थेअरी समोर आलेल्या आहेत। पहिल्या थेअरीनुसार गोविंदा जेव्हा स्वतःकडे जे काही त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्वर आहे ते स्वच्छ करत होता, साफ करत होता, त्यावेळेला अनावधानानं त्याचं ट्रिगर जे आहे ते त्याच्याकडून दाबलं गेलं आणि त्या ट्रिगर दाबलं गेल्यानंतर ती गोळी जी आहे ती त्याच्या पायाला लागली, अशा प्रकारची एक थेअरी समोर येते। तर दुसरी थेअरी अशी आहे की गोविंदा सकाळीच कोलकाताच्या दिशेने जात होता आणि त्यासाठी गाडीत बसत असताना स्वतःचं रिव्हॉल्वर जे आहे ते तो बॅगेमध्ये घाई गडबडीने भरत होता आणि ते भरत असताना ते रिव्हॉल्वर जे आहे ते अनलॉक झालं आणि ती गोळी त्यातून सुटली, ट्रिगर दाबलं गेलं अनावधानाने आणि ती गोळी गोविंदाच्या पायात शिरली। अशा प्रकारच्या दोन थेअरी ज्या आहेत त्या आतापर्यंत समोर आलेल्या आहेत। परंतु या घटनेनंतर गोविंदाच्या पायातून अधिक रक्तस्राव होत होता आणि त्यामुळे त्याला जवळचं जे क्रिटिकल रुग्णालय आहे तिथे त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार गोविंदा याच्या पायावर शस्त्रक्रिया आता झालेली आहे आणि त्याची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। परंतु ही संपूर्ण घटना घडल्यानंतर गोविंदा यानं कोणाही विरोधात तक्रार दाखल केलेली नाहीये आणि तशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। सध्या तरी गोविंदा याच्यासोबत त्याची मुलगी टीना आहुजा आहे, त्याची पत्नी जी आहे सुनीता आहुजा ही आउट ऑफ मुंबई आहे, त्या कोलकात्यामध्ये आहेत, अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। या संपूर्ण घटनेबाबत त्यांना सांगण्यात आलेलं आहे, माहिती देण्यात आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये त्या मुंबईत दाखल होतील। परंतु ही जी संपूर्ण काही घटना घडलेली आहे ज्यामध्ये ज्या दोन थेअरी सांगितल्या जात आहेत, अनेक संशय व्यक्त केले जात आहेत, त्यामुळे नेमकी ही घटना कशी काय घडली या संदर्भातली संपूर्ण माहिती अजून आलेली नाहीये। या संपूर्ण संदर्भामध्ये संशय व्यक्त केला जातोय। नेमकी ही घटना कशी घडली याबाबत देखील संभ्रम असल्याचं सांगितलं जातंय। आपण जर का गोविंदा जसं मी तुम्हाला सांगितलं की तो एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे, तसंच तो एक राजकारणी देखील आहे। शिंदे गटामध्ये त्याने लोकसभेपूर्वीच जे आहे ते प्रवेश केलेला होता, पक्षप्रवेश त्याचा झालेला होता। याआधी जेव्हा तो आता वायव्य मुंबईमधून लोकसभेला उभं राहील असं सांगितलं जात होतं, परंतु त्याने लोकसभा निवडणूक लढवली नाही आणि जेव्हा पहिल्यांदाच गोविंदाने राजकीय प्रवेश केलेला होता त्यावेळेला गोविंदाने वायव्य मुंबई येथून निवडणूक लढवलेली होती आणि या निवडणुकीमध्ये त्याने राम नाईक भाजपाचे मातब्बर नेते आहेत त्यांचा पराभव केलेला होता आणि त्यामुळे गोविंदा सर्वाधिक चर्चेत आलेला होता। आता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।